मी इथून मागं पण बऱ्याच टुर्नामेंट खेळलो बरं का, पण पहिल्यांदाच अशी टुर्नामेंट खेळलो का जिथं चहा नाश्ता नाहीत तर पार जेवणाची पण सोय होती. तर आज आहे ना आमचा मित्र महेश त्यांचे गावकरी आणि आम्ही गेलो होतो जुन्नर तालुक्यातील आणे गावामध्ये क्रिकेटची टुर्नामेंट खेळायला. इथे गेल्या गेल्या पहिले आमचे दोन क्रिकेट प्रेमी वर्ग मित्र भेटले. गेल्या गेल्या लगेच एंट्री फी भरून पहिल्या मॅचचा टॉस केला आणि कधी आमचा टॉस नशिबात नसतोय, त्यामुळे टॉस हारलो आणि आम्हाला बॅटिंग आली. ज्याला कॅप्टन एवढ्या विश्वासाने मला आत पाठवलं पहिल्यांदा ओपनिंगला आणि पहिल्याच बॉलात आउट झालो. मी आउट झालो, जरा पस्तावा वाटला बरं का, पण नंतर म्हटलं मरू जाऊ दे, आधीच प्रॅक्टिस मध्ये नाही, त्यात जर ग्राउंडवर डॉट बॉल काढले तर उगाच टीमचं नुकसान. आणि आपली जागा भरून काढण्यासाठी इकडे अक्षय दादा आले होते बॅटिंगला आणि त्यांनी तर नुसते 360 डिग्री मध्येच हाणायला सुरुवात केली होती. आणि त्यांना बॅटिंगला जोडा आपला मित्र महेश होता, मग तर काही विषयच नव्हता. आता इकडे आपल्या टीमचा आहे ना 3 ओव्हर 50+ स्कोर झाला होता, त्याच्यामुळे ती मॅच जिंकणं आम्हाला सोपं होतं आणि ती पहिली मॅच आम्ही जिंकलो बरं का. आता इकडे जितो दादा त्याला टीम मध्ये जागा नव्हती म्हणून त्याला दुसऱ्या टीम मध्ये खेळवलं आणि आम्ही गेलो मग जेवायला डायरेक्ट. आणि जेवायला काय होतं माहिती का, भारतभर प्रसिद्ध असलेली आण्याची आमटी आणि भाकर. हा, आणि ही एक गोष्ट खरी बरं का, आण्याची आमटी नाही ही अख्ख्या भारतभर प्रसिद्ध आहे. मग मस्तपैकी आम्ही आण्याची आमटी आणि भाकर चुरून आणली आणि त्यानंतर मग इथं सगळे बसले मॅच पाहायला निवांत एकदम. इकडे जेवण एवढं केलं होतं ना, झोप पण लय येत होती बरं का, आणि त्यातल्या त्यात गारा पण लय वाजत होतं. आणि बॅट्समन पण काय करायचं काय नको, असं सारखं आमच्याकडे बॉल मारायचं. इकडे मस्तपैकी मॅच पाहत होतो बरं का, तेवढ्यात तिकडून आवाज आला, ऐ चला चहा झालाय, चहा प्यायला. म्हटलं हे चहाचं एकदम भारी नियोजन झालंय बरं का, कारण की गार वाजत होतं आणि त्यात झोप येत होती. मस्तपैकी झोप बी उडाली. आता तुम्ही काही म्हणा बरं का, पण क्रिकेट खेळायला वयाची मर्यादा नसती, कारण की इथं कमिटीचे एवढे वयस्कर मेंबर होते, एवढे भारी क्रिकेट खेळत होते ना, काय विषयच नाही भाऊ. आता इकडे लगेच आमच्या दुसरी मॅच लागली होती, ती मॅच आम्ही जिंकलो बरं का. आणि आता इकडे होती आमच्या तिसरी मॅच, ती होती खामुंडीच्या टीमच्या विरुद्ध. आता ही मॅच जिंकला असं तर डायरेक्ट फायनल मॅच होती बरं का, पण विषय काय झाला माहिती का, खामुंडीच्या टीमची बॅटिंग आणि बॉलिंग एकदम प्रॉपर चालू होती आणि त्याच्यामुळे कुठे जाऊन आम्ही ती तिसरी मॅच हारलो आणि आमच्याला प्रवास तिथंच संपला.